आजच्या माइंड सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जॉईन झाल्याबद्दल धन्यवाद. सुरुवात करूया. आजचा सब्जेक्ट आहे इगो. इगो म्हणजे काय? सर्वांना माझा आवाज क्लिअर येऊ लागला का? कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. ओके, धन्यवाद. आजचा सब्जेक्ट आहे इगो. इगो म्हणजे काय आपण थोडंसं समजावून घेऊया. इगो म्हणजे काय? मराठीमध्ये अहंकार, इंग्लिशमध्ये इगो म्हणतात, मराठीमध्ये अहंकार. अहंकार म्हणजे काय? अहंकारामध्ये, इगोमध्ये माणूस स्वतःला केंद्र समजतो. म्हणजे मी, माझं, माझ्यामुळं, हा जो आहे इगोचा प्रकार. माणूस जेव्हा स्वतःला श्रेष्ठ समजतो, मग ते कशामुळं करायना? समजा अर्धवट नॉलेजमध्ये सुद्धा इगो येतो. अर्धवट नॉलेज, कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं किंवा कोण काहीतरी सांगितलेलं असतं, मग ते खरं मानून चालायचं, तेच खरं. आणि मी कधीच खोटा होऊ शकत नाही, ही जी भावना आपल्या मनामध्ये रुजते ना, त्याच्यामुळं इगो निर्माण होतो. इगो निर्माण व्हायचं महत्त्वाचं कारण म्हणजे ना, मी जे आहे, मीच श्रेष्ठ, स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्यांना तुच्छ जेव्हा समाजाची भावना मनात निर्माण होती, तेव्हा आपल्यामध्ये इगो निर्माण होतो. आणि जो इगोइस्ट माणूस आहे, जो अहंकारी व्यक्ती आहे, तो दुसऱ्याला कधीच समजून घेऊ शकत नाही. तो दुसऱ्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण समजून घेत नाही. कारण तो स्वतः सुरुवातीलाच गृहीत धरलं असते की मी करेक्टच आहे, मी जे आहे ते करेक्टच आहे. त्यामुळे स्वतःला सुधारायचा काहीही संबंध त्याला येत नाही. तो फक्त दुसऱ्यांना सजेशन द्यायचं, दुसऱ्यांची चुका काढायचे, दुसरं कसं वागायचं हे ठरवायचं. हे जो ठरवतो दुसऱ्यांचं जीवन आपल्या ह्याच्यानुसार चालायचं, अशी वृत्ती ज्याच्या मनात येते, तेव्हा त्याच्यामध्ये इगो निर्माण होतो. आणि इगो निर्माण झाल्यावरच अशी वृत्ती निर्माण होते. आणि त्याला हे जो माणूस ज्याला इगो आहे, त्याला हे कधीच कळणार नाही की माझं काहीतरी चुकत आहे. कारण माझं काहीतरी चुकत आहे हे समजून घेण्यासाठी अगोदर ना आपल्यातला इगो सोडावा लागतो. आपण आपल्यामधला इगो सोडला तरच आपण काय आहे काय नाही हे समजून घेऊ शकतो. पण आपला इगोच आपण नाही सोडला तर आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं तर दूरचाच गोष्ट, समजूनच घेऊ शकत नाही. तर एक हा अर्धवट नॉलेजमुळे इगो वाढतो आपला. आणि दुसरी गोष्ट, मी जे आहे, जसं आहे, मी लई श्रेष्ठ आहे हे जे समजतो. आणि दुसरे जे आहेत ते एकदम तुच्छ आहे. एक स्वतःजवळ जेव्हा पैसा जास्त होतो, पद, प्रतिष्ठा, हे जे गोष्टी आहेत, हे इगो निर्माण करतात माणसाला. मी एवढा कमवलो, मी आहे, मी ग्रेट आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे. म्हणजे पैसा आहे याचा अर्थ सगळं काय आहे त्याच्याकडं, अशी जेव्हा भावना मनात निर्माण होती, तेव्हा सुद्धा इगो निर्माण होतो मला. आणि इगो निर्माण झाल्याने नुकसान कोणाचं होतं? माणसाच्या मनात जर इगो निर्माण झाला, माणूस इगोनी वागला, तर नुकसान हा फक्त आणि फक्त स्वतःचाच होतो, दुसऱ्याचा काहीही होत नाही. कारण तुमच्यामध्ये तुम्ही किती अहंकाराने भरलेला आहे ते समोरच्याला बरोबर कळत असते. हां, तुम्हाला कळत नाही, तो भाग वेगळा. आणि हेच दुर्गती आहे. कारण स्वतःला जेव्हा कळतो, आपले चूक जेव्हा आपल्याला कळतो, आपण सडनली तो चूक बदलण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनफॉर्च्युनेटली आपण आपली चूक कधीच मान्य करत नाही. बदलून घ्यायचा संबंधच नाही. आपण मान्यच करत तर बदलून घ्यायचा संबंध. जेव्हा आपण समजून घेतो की आपलं काहीतरी चुकतंय, तेव्हा आपण, जेव्हा आपलं चुकते जेव्हा कळते, तेव्हा ऑटोमॅटिकली हे सुद्धा कळते की समोरच्याचं
काहीतरी खरं होतं, काहीतरी बरोबर होतं, जे आपण नेहमी चुकीचं म्हणत होतो. कारण एकाच वेळेला दोघांचं करेक्ट राहू शकत नाही आणि एकाच वेळेला दोघांचं चूक पण राहू शकत नाही. मग इगोइस्ट माणूस जेव्हा स्वतःलाच करेक्ट समजतो, मग ऑब्व्हियसली समोरचा जे काही राहू दे ते सगळं चुकीचंच आहे हे त्याच्या मनात फिक्स असतो. मग जेव्हा इगोइस्ट माणूस स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आपलं काहीतरी चुकते हे जेव्हा त्याच्या लक्षात येते, त्याच क्षणी त्याला हे सुद्धा लक्षात येते की समोरचं काहीतरी बरोबर होतं, विनाकारण आपण त्यांना असं तसं म्हणलं. असो, हा एक भाग झाला इगोचा. इगोचे अनेक पार्ट्स आहेत. आता आपण एखाद्या मंदिरमध्ये जातो, पाया पडतो. जो माणसाला इगो नाही तो आपला नॉर्मल पाया पडतो, निघतो. मग ज्या माणसामध्ये इगो आहे तो काय करतो माहिती आहे का? समजा कोणतरी व्यक्ती, ओळखीची व्यक्ती दिसली मंदिरमध्ये, तर तो 4 फेऱ्या जास्त मारतो मंदिराचे आणि डोळे बंद करून देवासमोर एक 2-4 मिनिट जास्तच उभारतो. तर तुम्हाला वाटेल हा तर देवाचं हे करावं लागलं, प्रार्थना करावं लागलं. पण काहीही नाही, त्याला प्रार्थनेशी काहीही देणं घेणं नसतं. त्या माणसाला काय देणं नसतं की त्या माणसासमोर माझी प्रतिष्ठा जास्त व्हावं, कारण कोणतरी बघतंय, बघू लागलंय म्हणून मी थोडं जास्त उशीर, म्हणजे त्या माणसासमोर त्याच्या दृष्टीतून मी श्रेष्ठ व्हावं, माझा इगो जो आहे अजून बळकट व्हावं. इथे सरेंडरची, देवासमोर समर्पणाची भावना नसती, सरेंडरची भावना नसती. बघू लागलंय म्हणून मी थोडं जास्त करतो, म्हणजे हा माणूस जाऊन 4 लोकांना सांगेल की हा देवाच्या इथं किती प्रार्थना करतो, हां किती भक्ती करतो. मग ह्याच्याने माझी प्रतिष्ठा वाढेल. म्हणजे स्वतःला केंद्र समजून जे जे करतो त्याच्याने इगो निर्माण होतो माणसाच्या मनात. जर त्याच्यामध्ये इगो नसला असता तर किती लोक बघू द्या किंवा एकही व्यक्ती मंदिरात नसू द्या, तो आपला रेग्युलर जाऊन जसं प्रार्थना कर तसं प्रार्थना करून पूजा अर्चना करून निघाला असता. पण इगोइस्ट माणूस असा करणार नाही. ओळखीचे दिसले तर जास्त 4 फेऱ्या मारेल, कोणच मंदिरमध्ये नसेल तर तो फक्त असं नमस्कार करून पटकन निघून जाईल. हे इगोचे लक्षण आहेत. इगोइस्ट माणूस समजा एखाद्या गुरुकडे किंवा एखाद्या आश्रममध्ये जरी गेला तरी तिथं सुद्धा तो त्याचा इगो बळकट करायचाच प्रयत्न करेल, दाखवायचाच प्रयत्न करेल की मी श्रेष्ठ. तिथं काही सेवा धर्म करायचं असेल तर तो सगळ्यांपेक्षा जास्त करून दाखवेल, किंबहुना मी श्रेष्ठ हे सगळे म्हणायला पाहिजे, हा माणूस राईट हे सगळ्याला म्हणायला पाहिजे. ही त्याची वृत्ती असते. इगोइस्ट लोकांची वृत्ती असते की सगळेजण, सगळ्यांच्या डोळ्यासमोर केंद्र मीच राहायला पाहिजे, सगळेजण मलाच बघायला पाहिजे, मीच भारी, मीच श्रेष्ठ बघायला पाहिजे आणि मी जे बोलतो तेच खरं, मी जे म्हणतो तेच खरं. ही जी वृत्ती आहे हे सगळं इगोमुळे माणसाच्या मनात निर्माण होतं. बरं, इगो निर्माण का होतो? मी श्रेष्ठ माणूस का बरं समजायला सुरुवात होते? कारण त्याच्या मनात प्रेमाचा अभाव असतो. ती माणूस सेल्फ पीडित असते. म्हणजे कुठंतरी त्याच्या मनात दुसऱ्यांबद्दल घृणा असते की हा असा, हा तसा, हे तसा. ह्याच्यामुळं ना त्याच्या मनात प्रेमाचा जो भावना आहे, प्रेम भावना आहे, तो कधीच निर्माण होत नाही. मग त्यामुळे जेव्हा माणसाच्या मनात प्रेम नाही, संपलं, तो कितीही कमवू द्या, काही कमवू द्या, त्याची व्हॅल्यू 0. कारण प्रेम, रिलेशन हे असा भाग आहे जो माणसाला माणसांशी जोडतो आणि इगो हा असा आहे की माणसाला माणसाशी तोडतो. प्रेमात कुठले बी जुळल्या जातो आणि इगोमध्ये अगदी जवळचा मित्र सुद्धा ना एका क्षणात आपल्या काही बोलल्यानं नातं तुटलं जातं. मग इगोइस्ट माणसाच्या आजूबाजूला कोणीही राहत नाही. त्यांच्या घरातले सुद्धा त्यांच्याशी नीट बोलत नाहीत. हां, भलेही त्यांनी बाहेर जाऊन असं तसं बोलत असेल 4 लोकांसमोर, पण त्यांनी गेल्यावर 4 लोक जे बोलतात त्यांना माहीत नसतो. म्हणून इगोइस्ट, प्रेमाची कमतरता, त्यामुळे ना माणसाच्या मनात इगो निर्माण होतो. मग काय करायला पाहिजे? सिम्पली
जरा कधीतरी बसून सेल्फ ॲनालिसिस करा. सेल्फ ॲनालिसिस म्हणजे स्वनिरीक्षण. स्वतः एक जरा शांत एका ठिकाणी बसा. आपण जे करू लागलो, जे बोलतो ते खरंच गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? किंवा आपण बरोबरच बोलतो का? हा आपलं कुठंतरी चुकत आहे का? असं जरा थोडंसं निरीक्षण करा. कारण दुसऱ्यांचं चुका काढायला ना माणसाला वेळ लागत नाही. आता मी इथं बोलत असेल सुद्धा, आपल्यामधले काही ग्रुपमधले सुद्धा माझी चुका काढून त्यांना थाड दिवशी चुका काढून मोकळे होतात. मान्य आहे, माझी चूक काढा, हरकत नाही, ते मी सुधरून घ्यायला तयार आहे. दुसऱ्यांची चूक काढा, कारण दुसरे सुधारण्याचं चान्सेस लई कमी असतो. मी म्हणतो मी सुधारून घेतो, ठीक आहे, तो माझा भाग आहे. पण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांची चुका काढता तेव्हा काय होतं? दुसऱ्यामध्ये चुका काढायची वृत्ती तुमची वाढते. मग तुमच्या मनात निगेटिव्हिटी निर्माण होते. म्हणजे फक्त आणि फक्त चुका काढायचे. मग त्या व्यक्तींचे जे चांगुलपण आहे ते दिसायचं तुमच्यामध्ये बंद होतं. कारण माइंड हा जो आहे तो वन डायमेन्शन असतो. कधीसुद्धा जसं 1 रुपयाचा शिक्का असतो ना, 1 रुपयाचा कॉईन, तुम्ही हा बाजू पाहिला तर तो बाजू अनविजिबल असतो आणि तो बाजू पाहिला तर हा बाजू अनविजिबल असतो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची चुका काढता मग त्याच्यातले चांगले जे गुण आहेत ते तुम्हाला दिसायचं बंद होते. मग ज्यावेळी तुम्ही त्याच व्यक्तीचे चांगले गुण पाहता मग तुम्ही त्याचे वाईट गुण निग्लेक्ट करता. दोन बाजू बघायची तुमची वृत्ती नाहीशी होती. इगोइस्ट माणसं फक्त एकच बाजू बघणार, चांगलं किंवा नाही, आणि चांगलं बघायची वृत्ती त्याची जवळपास पूर्णपणे कमी झालेली असते. तो फक्त निगेटिव्हच बघणार, नकारात्मक, हा चांगला नाही, हा असा आहे, हा असा वागतो, हा असा आहे, हे जे निगेटिव्हिटी जो आहे तो इगोमुळे निर्माण होतो. मग प्रेमपूर्ण व्यक्ती काय करतो? प्रेमपूर्ण व्यक्ती काय, ज्याच्या मनात प्रेम आहे, ज्याच्या मनात आनंद आहे, उत्साह आहे, तो व्यक्ती, जो माणूस नेहमी प्रसन्न राहतो, तो व्यक्ती काय म्हणतो? ठीक आहे, मी चूक तर ठीक आहे, मी चुकलो तरी चुकलो, काय हरकत नाही, तू करेक्ट आहे ना, ठीक आहे, तू करेक्ट राहा. कारण प्रेमपूर्ण व्यक्ती जो आहे, समोरचा व्यक्ती जर चुकीचं बोलत असाल तरी सुद्धा तो स्वीकार करतो. का? कारण आपले रिलेशन कुठं बिघडू नये, आपले नातेसंबंध बिघडू नये याची जाणीव त्या माणसाला असते. म्हणून समोरचं चुकीचं जरी बोलला तरी हा माणूस ॲक्सेप्ट करतो. कारण ह्याला माहीत आहे की समोरचं चुकत आहे, मग मी का बरं चुकीचं वागू, ॲक्सेप्ट करतो. इगो आणि प्रेममध्ये फरक आहे. इगोइस्ट माणूस काय करतो? ठीक आहे, तूच चुकला, बरं. प्रेमपूर्ण व्यक्ती काय म्हणतो? ठीक आहे, मी चुकला तर मी चुकला, तू बरोबर. तर आपल्याला जरा सेल्फ ॲनालिसिस करून ना आपण जे बोलतोय करतो ते खरंच चुकीचं आहे का, बरोबर आहे का, आपण करेक्ट आहे का, आपली जी विचारसरणी आहे ते बरोबर आहे का नाही, हे जरा तुम्ही स्वतः पडताळून पहा. हे जेव्हा तुम्ही पडताळून पाहता मग तेव्हा काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊ लागतात. थोड्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात की चुकीचं आहे, मी खरंच त्या व्यक्तीला तसं बोलायला नको होतो, मी खरंच आमच्या घरच्यांना असं बोलायला नको होतं, मी खरंच माझ्या लेकराला असं मी रागवायला नको होतो. ही जी गोष्टी आहेत, छोटे जे गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात येतात. मग जेव्हा छोटे गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतात मग तुम्ही रोज जर एक 5 मिनिट सेल्फ ॲनालिसिस केला तरी मोठे चुका पण तुमच्या हातनं कसं घडते हे पण तुमच्या लक्षात येतो. आणि जेव्हा आपली चूक आपल्या लक्षात येतो, कारण कोणीही व्यक्ती एवढा मूर्ख नाही की आपली चूक आपल्या लक्षात आल्यावर सुद्धा सुधारणार नाही असं. कारण आपली चूक आपल्या लक्षात आली की आपण सडनली सुधरवत होतो, तो चूक आपण सुधरवतो. म्हणून रोज 5 मिनिटं स्वतःसाठी रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर जेव्हा तुम्हाला वेळ असेल, एक 5 मिनिट फक्त स्वतःसाठी द्या. जरा स्वतःचं निरीक्षण करा की आपण जे दिवसभरात वागतोय, करतो, इतरांशी जे बोलतोय, करतो, ते करेक्ट आहे का, चुकीचं आहे का, दुसऱ्यांचं मन आपण दुखवू लागलो का, आपल्या बोलण्याने दुसऱ्यांचं मन दुखवू लागलो का, हे ॲनालिसिस करणं गरजेचं आहे.
चेष्टा मस्करी हा भाग वेगळा असतो मित्रांनो. चेष्टा मस्करीमध्ये आपण एकाचं मन दुखवत नाही, तर एक प्रेमपूर्ण वातावरण, एक हसत खेळत वातावरण निर्माण करत असतो चेष्टा मस्करीने. पण एखाद्या व्यक्तीला द्वेषाने जर बोलला, तिरस्कारने जर बोललो आपण, तर ती व्यक्ती दुखावली जाते. तुमचा इगो बळकट होईल, अरे तुम्ही ग्रेट, मी असा बोलत असं तुम्हाला वाटत असेल, पण समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं. मग समोरच्या व्यक्तीचं मन दुखलं गेल्याने ती व्यक्ती मग तुमच्याबद्दल त्या व्यक्तीच्या मनात सुद्धा निगेटिव्हिटी निर्माण होते. मग आपल्याबद्दल निगेटिव्हिटी निर्माण झालं, एक व्यक्ती निगेटिव्ह झालं, मग तुम्ही दुसऱ्यांशी बोलणार, तिसऱ्यांशी बोलणार, सगळ्यांशी बोलणार. मग तुम्हाला वाटणार मी लई भारी, मी लई ग्रेट, मला कोण उलटं बोलू शकत नाही, मी लई भारी आहे. असं जर तुम्ही समजत गेला तर एक दिवस असं येईल की तुमच्याशी कोणीही नीट वागणार नाही. मग तुम्ही एकलकोंडे व्हाल. मग माणूस जेव्हा एकलकोंडा होतो मग डिप्रेशनमध्ये जातो. माणूस जेव्हा एकलकोंडा होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये जातो. मग डिप्रेशनमध्ये गेल्याने मग मानसिक आजार सुरू होतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण सिम्पली सर्वांशी हसत खेळत राहा, प्रसन्न राहा. विनाकारण आपण प्रसन्न राहायचं. उगं असं ओझ नैराश्यग्रस्त चेहरा ठेवून वागण्यापेक्षा प्रसन्न मुद्रा आपल्या चेहऱ्यासमोर दिसायला पाहिजे. आपला चेहरा नेहमी प्रसन्न दिसायला पाहिजे. ज्यांचा चेहरा बघून तुम्हाला प्रसन्न वाटतं त्यांचा चेहरा पहा. एखाद्या मंदिरमध्ये जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटत असेल तर मंदिरमध्ये जाऊन एक अर्धा तास काय फरक पडेल. असंही तुमचं जीवनात 50% वेस्टच चालले. फालतू बडबड, फालतूच्या ठिकाणी टाईम वेस्ट. तुम्हाला एखाद्या मंदिरला जाऊन प्रसन्न वाटतं तर मंदिरला जाऊन या. एखाद्या ठिकाणी एखाद्या स्पॉटमध्ये जाऊन तुम्हाला छान वाटतं तिथं जाऊन या. पण काहीही करा, प्रसन्न राहा. कारण तुम्ही प्रसन्न राहिल्याने, कारण प्रसन्नता तुमच्यामध्ये असल्याने मग तुम्ही कोणाशीही असं द्वेषाने, तिरस्काराने बोलू शकणार नाही. आणि जेवढं होईल तेवढं सेल्फ ॲनालिसिस करा. एक 5-10 मिनिट तरी स्वतःसाठी द्या. 24 तासात एक 10 मिनिट स्वतःसाठी द्या. आपण काय कसं वागलो, आपलं जे बोलणं चालणं आहे ते करेक्ट आहे का नाही जरा पडताळून पहा. जर करेक्ट असेल तर तुम्ही करेक्टच आहात. जर नसेल, तुम्हाला वाटत असेल काही दुरुस्ती करून घ्यायचं आहे तर दुरुस्ती करून घ्या. ह्याच्याने काय होतील, तुमचे रिलेशन चांगले होतील. ऑफिस, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा तेव्हा ऑटोमॅटिक वाढेल. तुम्ही काही न करता लोकांच्या नजरेत येईल की हा माणूस किती नम्रपणे काम करतो, सांगितलेलं काम किती निष्ठेने करतो, वेळेवर कामाला येतो आणि आपलं समजून काम करतो. हे जे गोष्टी आहेत ना ऑटोमॅटिक होत जातात. आणि कोणाला काहीही न बोलता तुम्ही किती चांगले आहात हे समोरच्याला कळून चुकतं. पण तुम्ही अहंकाराने जर इगोने वागला तर तुम्ही स्वतःला कितीही चांगलं समजा, समोरच्याला कळून चुकतं की हा किती इगोइस्ट आहे, किती अहंकारी व्यक्ती आहे. नीट वेळेवर कामाला येत नाही, दिलेलं काम व्यवस्थित करत नाही, स्वतःचं काम म्हणून कधीच करत नाही. हे जे गोष्टी आहेत तुम्ही स्वतः समजत असेल तरी पण समोरच्या व्यक्तीला कळून चुकतं की हा व्यक्ती आपल्या काही कामाचा नाही. तुम्हाला घाबरून किंवा तुमच्या प्रतिष्ठेला हे करून तो तुमच्याशी 4 गोष्टी नीट बोलत जरी असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून सगळ्यांशी छान राहा. 4 दिवसाचं जीवन आहे. या 4 दिवसामध्ये सगळ्यांशी तिरस्कारानं, द्वेषानं, ह्याच्याने वागण्यापेक्षा सगळ्यांना आपले समजून वागा. जे आपले नाहीत त्यांनासुद्धा आपले समजा. कारण आपल्याला तर आपण आपलं समजतोच, जे आपले नाहीत त्यांनासुद्धा आपले समजा. आणि तसं बघायला गेलं तर कोणच परके नसतं हो जगात. ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम आहे त्यांना सगळं आपले वाटतं, आणि ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम नाही त्यांना आपलेसुद्धा परके वाटतात. मग कसं जगायचं हे आपण ठरवू. तुम्हाला जर असंच अहंकाराने जगायचं असेल, इगोने जगायचं असेल तर एक दिवस असं येईल की तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःला परके वाटू लागणार. इतर व्यक्तीच तर तुम्हाला परके वाटतीलच, पण तुम्ही जेव्हा एकलकोंडी व्हाल, डिप्रेशनमध्ये जाल, तेव्हा तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःला परके वाटाल. मग एवढं परकं वाटून घेणं गरजेचं आहे का? मग त्याच्याऐवजी आपण सर्वांशी मिळून मिसळून प्रेमाने वागूया. हे जग आपलं समजूया. जेव्हा जग आपलं समजतो तेव्हा
तुमच्या मनात कसं द्वेष निर्माण होईल सांगा बरोबर. जेव्हा आपण जग समजतो त्यासाठी थोडंसं कष्ट आहे. त्यासाठी अगोदर आपल्याला आपले समजावं लागेल. हे दुर्दैवाची बाब आहे की आपण आपल्याला सुद्धा आपले समजत नाही, आपल्या घरच्यांना सुद्धा आपण आपले समजत नाही. भलेही किती आपण बोलत असेल की हे माझे तुझे, पण आपण मनापासून आपल्याला सुद्धा आपले समजत नाही. मग जरा आपल्या मनात प्रेम करुणा निर्माण करा, मग तुम्ही आपल्याला आपले समजणार. मग आपल्याला पूर्णपणे जेव्हा तुम्ही आपले समजता, मग तुम्ही आपल्या नातेवाईकांना सुद्धा आपले समजायला सुरुवात करा. मग एक क्षण येईल, नातेवाईक असू दे, मग घराशेजारी, लांबचे सगळे. मग एक क्षण असं येईल की जेव्हा तुम्हाला कोण परके वाटणारच नाही, सर्व आपलेच आहेत वाटणार. जे चुकते ते आपलेच, जे चुकत नाही ते आपले, जे आपल्या रागाने बोलतात ते आपलेच, जे आपल्याशी नीट वागत नाही ते सुद्धा तुम्हाला आपलेच वाटतील. एक क्षण येईल तो. पण तूर्त तरी तुम्ही आपल्या घरच्यांना सुद्धा त्याआधी स्वतःला आपले समजा. सुरुवात स्वतःपासून सुरू करूया. कधी सुद्धा यात्रा, जर्नी हे जे आहे ते स्वतःपासूनच सुरुवात होती. आपण दुसऱ्यापासून सुरुवात करायचा प्रयत्न करतो, ते चुकीचं असतो. तर स्वतःपासून सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण स्वतःला आपलं समजूया. दुर्दैव आहे की आपण स्वतःला सुद्धा आपलं समजत नाही, स्वतःवरच प्रेम आपण करत नाही. तर आपल्याला कसं दुसऱ्यांवर कसं आपण प्रेम करणार. तर आपण स्वतःवर प्रेम करूया, स्वतःला आपलंसं समजूया. तर सेल्फ ॲनालिसिस करून आपले द्वेष जे आहेत, आपले जे दोष आहेत, गुणदोष, ते बाहेर काढून फेकूया. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःला जेव्हा तुम्ही आपलं समजता, मग तुम्ही घरच्यांवर सुद्धा तुम्ही प्रेम करणार. मग घरच्यांना सुद्धा तुम्ही, घरचे आपले आहेत हे फक्त रिलेशनमध्ये नसून खरंच आपले व्हायला पाहिजे. कारण रिलेशनमध्ये आपले आहेत ना, हे आपले जवळचे, हे आपले लांबचे, हे रिलेशन झालं. एक सामाजिक एक रिलेशन, एक आपण जे ठरवतो की ह्या माझा मुलगा म्हणून हा आपला आहे, ही माझी बायको म्हणून आपली आहे, हे माझे आई वडील म्हणून आपले, हे झालं एक मानसिक रिलेशन. पण हृदयापासून जेव्हा तुम्ही त्यांना आपले समजता, मग कोण करावं दे, वडील आहे का मुलगा आहे का, याचा काहीही संबंध नसतो. फिजिकल रिलेशनचा काय संबंध नसतो, पण हृदयातून तुम्ही जोडले गेलेला असता. मग तेव्हा खरंच जेव्हा तुम्हाला ते लोक आपले वाटायला सुरुवात होतात. मग ते व्यक्ती जवळ असो किंवा लांब असो, इथं असो तिथं असो, कुठं करावं दे, जेव्हा प्रेम संबंध निर्माण होतो ते व्यक्ती तेव्हा आपले वाटायला सुरुवात होते. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःवरती प्रेम करा. जरा आरशात बघून स्वतःच्या प्रेमात पडा. खरं सांगतो मित्रांनो, जेव्हा खरंच तुम्ही जरा स्वतःच्या प्रेमात पडून तरी बघा, तुम्ही सुंदर दिसायला सुरुवात होईल. तुम्ही किती का कुरूप राहू द्या, तुम्ही जरा स्वतःच्या प्रेमात पडला की तुम्ही सुंदर दिसायला सुरुवात होणार. आणि जेव्हा तुम्ही सुंदर होणार, मग तुमच्यामध्ये प्रेम भरून येणार. मग तुम्हाला तुमचे मुलं बाळ मित्र, ते सर्वजण, सर्वांमध्ये तुम्हाला ते प्रेम रिफ्लेक्ट होणार. प्रेम हा जो आहे पसरत जाणारे आहे, एक वाहती गंगा आहे, एक वाहती गंगा आहे प्रेम. त्याच्यामध्ये किती लोक येऊन मिळू द्या, त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाते. म्हणून स्वतःच्या प्रेमात पडा, प्रेमपूर्ण राहा. कारण ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडता, तुमच्यामधला अहंकार ऑटोमॅटिक निघून जातो. कारण अहंकार करायचा प्रश्नच येत नाही. कारण जो व्यक्ती स्वतःला प्रेम करतो तो प्रेमाने भरून, त्याचं हृदय प्रेमाने भरून निघतो. मग जेव्हा स्वतः प्रेमाने भरून निघतो, तो दुसऱ्यावरती घृणा कसं करणार. जी व्यक्ती स्वतःला तिरस्कार करते, त्याच व्यक्तीच्या मनात अहंकार निर्माण होतो, इगो निर्माण होतो. तीच व्यक्ती दुसऱ्याला तिरस्कार करते आणि दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू शकते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडणार, स्वतःबद्दल प्रेम निर्माण करणार, तुम्ही दुसऱ्यांचं वाईट, दुसऱ्यांची अजिबात तसं बोलणार नाही. सर्वांशी तुम्ही प्रेमाने बोलणार. आणि ह्याचा फायदा तुम्हाला सुद्धा आहेच. आणि ह्याचा जो इफेक्ट आहे, ह्याचा जो प्रभाव आहे, तुमच्या भोवतीसुद्धा तुम्हाला कळणार. कारण प्रेमच हा असा एक आहे की दिल्याने वाढत जातो. तुम्ही एका लहान मुलाला जर तुम्ही प्रेमाने घेतला, तर तो नेहमी तुमच्या जवळ येऊन बसतो. तो जवळ येऊन बसून काय करतो, तुमच्याकडं त्याचं काय अपेक्षा असतो आणि तुम्ही त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवता. काहीही नाही. प्रेमाचा हा जो झरा आहे तो वाहत असतो.
तो मुलगा येऊन बाजूला बसला की तुम्हाला एक प्रेम तुमच्यामध्ये निर्माण होत असतं. आणि तुम्ही जर त्या मुलाला प्रेम करत असाल, त्या छोट्या लेकराला, तर त्याला बघता क्षणी तुमच्या मनात प्रेम निर्माण होतं. आणि तुम्हाला बघता क्षणी त्याचं स्माईल, त्याचं हास्य बदलतं आणि तुमच्या जवळ येऊन तो तुमच्या कुशीत येतो. हे प्रेमाचे संबंध आहेत. प्रेम एक स्त्री आणि पुरुष एवढाच मर्यादित नाही. एक छोटा लेकरू राहू द्या, तुमच्या घरातले ॲनिमल राहू द्या, आई वडील राहू द्या, बायको राहू द्या, बहीण राहू दे, कोण का राहू द्या. जेव्हा तुम्ही प्रेममय होता, तुम्ही स्वतःला जेव्हा तुम्ही प्रेम करता, स्वतःचं हृदयात जेव्हा तुम्ही प्रेम तुमचं भरून येतो, तुमची नजर जिथं जिथं जाती तिथं तिथं प्रेम वाहत असतो. तुम्ही तोंडानं काहीही न बोलता तुमची नजर जिथं जिथं जाईल तिथं तिथं प्रेम निर्माण होतं. आणि माणसापेक्षा जनावरांना हे अजून जास्त कळतं. ॲनिमल्स जे असते बघा, एखादं कुत्रं राहू द्या, एखादं मांजर राहू द्या, तर तुम्ही प्रेमानं जवळ घेतलं की तो नेहमी नेहमी आपल्या जवळ येऊन चिटकून बसतो. ही प्रेमाची भाषा आहे. तर अहंकार आणि द्वेषाची भाषा सोडून द्या आणि जरा प्रेमाची भाषा सुरुवात करा. स्वतःवर प्रेम करा. तोच प्रेम रिफ्लेक्ट होऊन तुमच्या मुलांपर्यंत जाणार, तुमच्या बायकोपर्यंत जाणार, नवऱ्यापर्यंत जाणार, नातेवाईकांपर्यंत जाणार. असंच प्रेम हा वाहत जाणार. मग तुम्ही काही न करता ग्रेट होणार. अहंकारामध्ये तुम्ही बरेच काही करून स्वतःला ग्रेट समजत असाल तरी सुद्धा तुम्ही ग्रेट कधी होणार नाही. पण प्रेमपूर्ण वागल्याने तुम्ही काहीही न करता, कोणाला काहीही न सांगता ग्रेट होणार.